कोल्हापूरमधून हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे। पती बँकेत उच्च पदावर अधिकारी होते। लग्नाला 14 वर्षे झाली तरी मूल बाळ नव्हते। त्यामुळे IVF तंत्रज्ञान उपचाराने त्यांना मातृत्वाचे सुख लाभणार होते। त्या 5 महिन्यांच्या गरोदर सुद्धा राहिल्या। त्यांच्या पोटामध्ये 2 गोंडस मुले होती। परंतु पुढे जे घडलेलं आहे अत्यंत हृदयद्रावक आहे। तेव्हा सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे। नक्की काय घडलेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। ऋतुजा यांच्या मृत्यूने गावावर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ऋतुजा यांचे पती दिनेश गावकर रत्नाकर बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत। लग्नानंतर त्यांना अनेक वर्ष मूल बाळ नव्हते। IVF तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या गरोदर राहिल्या। त्यांच्यासह पोटातील 2 बाळांचीही तब्येत चांगली होती। मात्र आठवड्यापूर्वी त्यांना तीव्र ताप आला होता। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं। वैद्यकीय तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले। त्यांची प्रकृती खालावत गेली। प्लेटलेट्स सुद्धा कमी झाल्या। ऋतुजा यांचा जीव वाचवण्यासाठी गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला। त्यानंतरही नियतीने डाव साधला। ऋतुजा यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मागे पती, आई, भाऊ असा परिवार आहे। त्यामुळे संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे।